नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुनः एकदा आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आदिती तटकरे व मुख्यमंत्र्यांचे सचिव भूषण गगराणी यांच्याशी कृती समितीची बैठक ठरलेली आहे। याबद्दल सविस्तर अशी माहिती आपल्याला कमल परुळेकर ताई यांनी दिलेली आहे। तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे पालकमंत्री सामंतांना साकडे याबद्दल सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे पालकमंत्री सामंताकडे साकडे व आज या ठिकाणी आदिती तटकरे व मुख्यमंत्र्यांचे सचिव भूषण गगराणी यांच्याशी कृती समितीची बैठक काय या बैठकीबद्दल कमल परुळेकर ताई यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेले आहे ते या ठिकाणी आपण पाहूया। बघा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्याला कमल परुळेकर ताई यांनी माहिती दिलेली आहे। संप चालूच, अंगणवाड्या बंद। बघा, उद्या म्हणजे आज आदिती तटकरे व मुख्यमंत्र्यांचे सचिव भूषण गगराणी यांच्याशी कृती समितीची बैठक ठरली आहे। कुणीही अंगणवाडी उघडू नये, उघडलेल्या बंद कराव्यात, आहार उतरवून घेणे ही सुपरवायझरची जबाबदारी आहे असे आयुक्तांनीच कळविले आहे। मराठा सर्वे काम आपल्या खात्याचे नाही व आपण संपावर आहोत म्हणून स्पष्ट नाकारा, लढेंगे जितेंगे, कमल परुळेकर। बघा, आजच्या घडीला आदिती तटकरे व मुख्यमंत्र्याचे सचिव भूषण गगराणी यांच्याशी कृती समितीची बैठक ठरलेली आहे। या बैठकीमध्ये नक्कीच काहीतरी तोडगा निघेल अशी आशा या ठिकाणी वाटतो आहे। परंतु जी काही या समितीमध्ये बैठक ठरणार आहे त्याबद्दल सविस्तर अशी माहिती आम्ही पुन्हा तुमच्यासमोर कमल परुळेकर ताई यांनी कशा पद्धतीने देतील ते तुमच्यासमोर आम्ही आणण्याचा प्रयत्न करू। परंतु सध्या जे काही आहार आहे ते आहार उतरवून जी घेण्याची जबाबदारी आहे ती सध्या सुपरवायझरची आहे असं आयुक्तांनीच आपल्याला कळवलं होतं। आणि जो मराठा सर्वे सध्या मुद्दा गाजतो आहे तो सर्वेचं काम हे आपल्या खात्याचं नाही, पूर्णपणे आपण संपावर आहोत आणि ते काम पूर्णपणे स्पष्ट नाकारा, लढेंगे जितेंगे, कमल परुळेकर यांनी अशा पद्धतीने आपल्याला माहिती दिलेल्या आहेत। व तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे पालकमंत्री सामंतांना साकडे याबद्दल देखील या ठिकाणी आपण माहिती पाहूया। पहा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे पालकमंत्र्यांना साकडे, प्रलंबित प्रश्न सोडवण्याची मागणी, संपाच्या नोटिसांचा त्रास। पहा, रत्नागिरी तारीख आहे 23। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी 50 दिवसांपासून संप सुरूच आहे, पण अजून शासनाकडून झालेल्या चर्चेनंतर ठोस प्रस्ताव आलेला नाही। त्यामुळे संपाविषयी आलेल्या नोटिसांनी अंगणवाडी सेविका त्रस्त आहेत। यामध्ये पालकमंत्री उदय सामंत यांनी लक्ष घालावे अशी मागणी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे। पहा पुढे, अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढ, निवृत्ती वेतन दर महिना देणे, नवीन मोबाईल देणे, रिचार्जसाठी रक्कम मंजूर करणे, पोषण आहाराची रक्कम वाढवणे या मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे बेमुदत आंदोलन 4 डिसेंबर पासून सुरूच आहे। गेल्या 50 दिवस गावागावातील अंगणवाड्यांचे कामकाज ठप्प झाले आहे। अंगणवाडी कर्मचारी संपाची दखल अद्यापही शासन घेत नाही। त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे। जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी, सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका सहभागी असल्याने त्याचा परिणाम 2500 अंगणवाड्यांच्या कामकाजावर झालेला आहे। चिमुकल्यांचा किलबिलाट थांबला आहे। एकीकडे प्रचंड महागाई आणि दुसरीकडे तुटपुंजे मानधन अशा कात्रीत अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस सापडल्या आहेत। तुटपुंजे मानधन असल्यामुळे संसाराचा गाडा चालवायचा कसा हा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर आहे। अनेकदा आंदोलने करूनही शासनाने यावरती योग्य तो या ठिकाणी मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत संपावर कायम राहण्याचा निर्णय हे संघटनेने घेतला आहे। पहा पुढे, या संपामुळे 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना आहार व आरोग्य, पोषण आहार, अनौपचारिक शिक्षण मिळत नाही। किशोरवयीन मुली, गर्भवती, स्तनदा मातांना आरोग्याची सेवा मिळत नाही। त्यामुळे लाभार्थी आहार आरोग्यापासून वंचित आहेत। सर्वसामान्यांना आरोग्य विषयक आरोग्य सेवा,
पोषक आहार पुरवण्यासाठी महत्त्वाचा घटक असलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत शासनाने दखल घेण्याची गरज व्यक्त होत आहे। जिल्ह्यात सुमारे 30,000हून अधिक मुले अंगणवाड्यांमध्ये शिक्षण घेत असल्याने मोठी परवड सुरू आहे। याचा शासनाने विचार केला पाहिजे। अंगणवाडी कृती समितीच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, ग्रामविकास मंत्री, सचिव व आयुक्त यांनी चर्चा केली। कोणताही प्रस्ताव आजपर्यंत दिलेला नसल्याचे अंगणवाडी कर्मचारी सभेच्या जिल्हा अध्यक्ष संजोती शिंदे यांनी सांगितले। सुरू असलेला हा संप शासन स्तरावर सन्मानपूर्वक तडजोड होऊन मिटावा अशी अपेक्षा आहे। त्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घ्यावा। अधिकारी व कृती समिती सदस्य यांच्याशी तडजोडीने बैठक घडवून आणावी अशी मागणी जिल्हा अध्यक्ष शिंदे यांनी सोमवारी निवेदनाद्वारे केली आहे। बघा, एकूणच अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे पालकमंत्री सामंतांना साकडे व तसेच आज आपल्या बालविकास मंत्री आदिती तटकरे व मुख्यमंत्र्याचे सचिव भूषण गगराणी यांच्याशी कृती समितीची बैठक ठरलेली आहे। बघूया या बैठकीमध्ये त्यांच्या कोणत्या निर्णय या ठिकाणी होतात, त्याबद्दल देखील आम्ही लवकरच तुमच्या समोर पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ। तोपर्यंत जर तुम्ही ज्या काही अंगणवाडी उघडलेल्या आहेत त्या बंद करा। आपला संप जो आहे तो संप चालूच आहे, एवढंच या ठिकाणी आपल्या कमल परुळेकर ताई यांनी आपल्याला स्पष्टपणे सांगितलेले आहेत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।